त्यानंतर आणखी एक अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय, आमदार रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर मात्र या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत। सोनाली वनराज आंदेकर यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। तुरुंगातूनच निवडणूक खरं तर त्यांनी लढवली होती आणि तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या सोनाली आंदेकर यांचा या ठिकाणी विजय झालाय। उमेदवार मीनाक्षी पाटणकर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं समजतंय। प्रभाग क्रमांक 153चं या ठिकाणी चित्र पाहतोय। मीनाक्षी पाटणकर आघाडीवर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत, त्या मात्र या ठिकाणी आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर पाहतोय मुंबई प्रभाग क्रमांक 204 मधून ओंकार तावडे यांनी विजय प्राप्त केलेला आहे। वेळोवेळचे अपडेट्स आपण घेतोय लोकशाही मराठीवर। मुंबई प्रभाग क्रमांक 204 मधून ही अपडेट समोर आलेली आहे। ओंकार तावडे या ठिकाणी पाटणकर त्या आघाडीवर आहेत। चेंबूर मधून मीनाक्षी पाटणकर यांची मात्र विजयाकडे एकूणच वाटचाल होताना दिसतीये। कृपा जर आपण पाहिलं तर संपूर्ण एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा आपण पाहूया। भारतीय जनता पक्षाने ठाकरे बंधूंना डिवचण्याचं काम केले। रसमलाईचा फोटो ट्विट करत ठाकरे बंधूंना डिवचण्यात आलेले हे ट्विट आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आले। रसमलाईचा फोटो ट्विट करत ठाकरे बंधूंना डिवचण्यात आले। मी पुन्हा एकदा सांगते की राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूतील नेते अण्णामलाई यांचा रसमलाई असा उल्लेख केला होता जाहीर सभेत आणि त्यानंतर आता या विजयानंतर भारतीय जनता पक्ष कुठेतरी ठाकरे बंधूंना डिवचण्याचं काम करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।